नमस्ते भाऊ. नगरीच्या ह्या भागामध्ये आपण तुम्हाला इंदोर शहरामध्ये फिरवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कुडल्ली बी आपण ऐतिहासिक माहिती नाही सांगणार, तर रस्त्यांवर जे दिसणार आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आता इंदोर म्हणजे आय लव्ह नगर जसं असं तसं इंदोर दिसू राहिलं आपल्याला. हे असंच तुम्हाला मी रस्त्याने चालता चालता, म्हणजे मी ऑटो रिक्षामध्ये बसलेलो आहे. म्हणजे आत्ता ही गाडी मी जे आत्ता जे बसलो आहे ते, पण नंतर ऑटो रिक्षामध्ये बसणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा तुम्ही, ही गाडी, हे माणसं इथं मध्येच आडवा आला बघा ह्यो. आणि रस्त्याची क्वालिटी बघा, एकदम एक नंबर. म्हणजे सध्या नगरचे रस्ते जसे आहेत ना, म्हणजे होऊ राहिलेत तसे इंदोरमध्ये लई वर्षापासून आहे. आणि नगरचे रस्ते बी असे, इथं ट्रॅफिक लई बरं का. त्याच्यामुळे तुम्ही ना गाडी नीट कडेला लावायची, नाही तर हॉटेलवर लावायची आणि रिक्षा करायची आणि इंदोरमध्ये फिरायला निघायचं. आपल्या गाडीने फिरायला जायचं नाही, कारण तुम्हाला रस्ते माहीत नसते. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ते ठिकाण नीट माहीत नसतं. मग याला विचार त्याला विचार, त्याच्यापेक्षा आपली गाडी लावून टाकायची कडेला, म्हणजे हॉटेलला, आणि आपण आपलं निघायचं. इथं सगळे रस्ते मोठमोठाले आहेत. फक्त काळजी घ्यायची की रस्त्याने जाताना इथून रॉंग साईडने, आत्ताच एक जण गेला बघा, कुणी बी रॉंग साईडने भस्कन घुसतं. त्याच्यामुळं इंदोरमधून चालताना तुम्ही तेवढी काळजी घ्यायची. बाकी शहर एकदम एक नंबर आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. फक्त तिथं एवढाच प्रॉब्लेम आहे की नगरसारखंच, म्हणजे बऱ्याच, नगर जाऊन द्या, बऱ्याच शहरांमध्ये अजून बी आपल्या भारतीय जनतेला, हे बघा हे रॉंग साईडने आलेले, तर ते ट्रॅफिकचे नियम केलेले आहेत पण माहिती नाही आहेत, म्हणजे अंमलबजावणी त्याची नीटनेटकी होत नाही. तेव्हा इंदोरमध्ये बी तीच परिस्थिती, वेगळं काही नाही आहे. बाकी रस्ते म्हणले ते एक नंबर आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. इंदोरची स्वच्छता एकदम एकच नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं गाडीतून जाताना, रिक्षाने जाताना कुडाली बी घाण आपल्याकडून टाकू नका. आता ह्यो जो दिसतोय तुम्हाला तो आहे अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा. एक नंबर ठिकाणी, या परिसरालाच राजवाडा म्हणतात. हे राजवाडा जो आहे 7 मजली, ह्याच्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो बघा तुम्ही. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आपण, त्याच्यामुळं तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि राजवाड्याजवळच तुम्ही हॉटेल घ्या, म्हणजे कसं होतं तुम्हाला फिरायला सोपं पडतं. मी तर राजवाड्याजवळच हॉटेल घेतलं होतं. इथल्या ह्या काय ही बस आहे बघा कोणत्या कलरची, म्हणजे फुल जाहिराती केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं बाकी कसले नाही, पण पूजेच्या साहित्याचे, हाराचे दुकानं जास्ती दिसतील तुम्हाला. अहो ते ठिकाणच सगळं मंदिरांचं आहे, म्हणजे जिथं पावा तिथं मंदिर, चांगलं आहे. त्याच्यामुळे वातावरण बी आपल्याला फिरताना भारी वाटतं. तर असं आहे, मला इंदोरमध्ये फिरताना जे आवडलं ते तिथली स्वच्छता. गर्दी किती बी राहू द्या पण स्वच्छ, कारण तिथं दररोज रात्री त्यांच्या महापालिकेची, म्हणजे नगर निगम पालिका नाही पालिक असं तिथं म्हणतात, तर त्याची गाडी येते आणि रस्ता साफ करते. मी हे स्वतः डोळ्यांनी बघितलेलं रात्रीच्या वेळेला. तेव्हा तिथं फक्त तुम्ही नीटनेटकं चाला, रस्ता क्रॉस करताना वगैरे काळजी घ्या. बाकी तिथं टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. लोक चांगले आहेत आणि एकूण वातावरण सगळं चांगलं आहे. फक्त तिथं काय करा तुम्ही, आता मी जी चूक केली ते तुम्ही करू नका. तुम्ही तिथं जायच्या आधी सगळं नियोजन करा की आपल्याला कुठं जायचं, काय जायचं. ही रिक्षा बघा कशी ती आहे का. इथं तुम्हाला 4 प्रकारच्या रिक्षा दिसल्या मला, म्हणजे हिरव्या रिक्षा, लाल रिक्षा, काळ्या रिक्षा, असे वेगवेगळे रिक्षा. आणि मी पण आता रिक्षामध्येच बसलेलो आहे बघा. मला दाखवतोय इकडं जायचं तिकडं जायचं. म्हणजे आता मी ठरवणार आहे काय करायचं ते. पण त्यांनी बिचाऱ्याने त्याचं काम केलं. आता आम्ही चाललो होतो सकाळी नाश्ता करायला तिथं. सकाळी म्हणजे तरी 10-11 वाजले असतील. तिथलं फेमस सँडविच खाल्लं आम्ही. त्याचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. इंदोरमधलं सगळ्यात फेमस सँडविच आहे ते, म्हणजे एकदम एक नंबर आहे. एक सँडविच 3 जण खाते तिथं, 3. त्याच्यामुळं ते नक्की खा तुम्ही. फक्त ते रिक्षावाल्याचं तेवढं बघून घ्या. तिथं गेलं ना तुम्ही की त्या सँडविचवाल्यापाशी तुम्हाला नेऊन सोडलं त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही बरंच बाकीचं ठिकाणं बघितले, म्हणजे रस्त्याने गेलो, आजूबाजूचे घरं बघितले आणि सगळे वेल मेंटेन, एकदम फर्स्ट क्लास, मोठ्या इमारती, सगळं छान, म्हणजे आवडलं आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्षावाला सगळं समजून सांगत होते कुठं काय आहे. तेव्हा हे बी ते दाखवत होते आणि आपण आपलं बघायचं काम करत होतो. फक्त त्यांना डिस्टर्ब नाही करायचं मध्ये, कारण ते गाडी चालवता तुम्हाला सगळं सांगत असते. नाही तर आपल्याला उत्सुक हे काय ते काय, ते आपल्या डोळ्याने बघायचं नीटनेटकं. आता हे बघा ना, रस्त्याच्या कडेने कशी खांबं रवलेली आहे भारी.
म्हणजे सगळं चांगलं आहे हो. ट्रॅफिक आहे तिथं, खूप ट्रॅफिक आहे. पण रिक्षा केली ना तर काही टेन्शनचं काम नाही. केळाची गाडी आपल्याकडे पण असतीच ना, तर तिथं पण आहे. असं आहे तिथं. आणि इंदोरबद्दल सांगायचं म्हणजे इथं आहे ना, आपल्या अहमदनगर जिल्ह्याला ज्यांचं नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, म्हणजे आता आपल्या अहमदनगरला अहिल्यानगर म्हणते, तर त्या अहिल्यादेवींनी इंदोरवरती राज्य केलं. किती मोठी गोष्ट आहे बघा. मल्हारराव होळकर हे इथले सरदार होते. म्हणजे त्यांनी युद्धभूमीत जे पराक्रम गाजवला त्याच्याबद्दल त्यांना हे वतन दिलं होतं, इंदोर वतन. आणि त्यांनी मग तिथं राजवट सुरू केली त्यांची. आणि मग त्यांनी तिथे त्या भागामध्ये बरेच राजवाडे वगैरे बांधले. आत्ता एक राजवाडा आपण बघितलं, त्या परिसरालाच राजवाडा म्हणतात. आता हे काहीतरी आहे बरं का, पण भारी आहे. ते काय वाचता नाही आलं, पण चांगलं आहे ते पण. तर असे वेगवेगळे ठिकाणं आहे तिथं आणि बघायला भारी वाटतं तुम्हाला तिथं. हे बघा ट्रॅफिक, म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुमची गाडी जरी नेली इंदोरला जाताना तरी स्वतः वापरू नका, रिक्षामध्ये जा. रिक्षावाले सगळं आपल्याला नीटनेटकं सांगतात, त्याच्यामुळे तो विषय नसतो काही. फक्त तुम्ही त्यांचं नीटनेटकं ऐकून घ्यायचं, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. ही हिरवी रिक्षामध्ये बसलोय मी आता, ही माझी गाडी. कसं काय पुढे दिसतंय बोनेट थोडंसं. तर असं अशा प्रकारे आता रिक्षाला काय होतं. अच्छा, अपन को कहीं घूमना है, कहीं जाना है, कहीं चलना हो तो अपन रिक्शे से घुमाते हैं. कांच मंदिर 4-5 जगह, और कहीं कपड़ा मार्केट जाना हो कपड़ा मार्केट ले जाते हैं. चलना है क्या? हाँ चलने का तो है, लेकिन पार्किंग का कैसा है? पार्किंग 30 रुपये में 4 घंटे रहेगी. और स्टे करना है तो? स्टे करना है तो होटल मिल जाएगी, होटल चाहिए हो तो. रेट कैसा है होटल का? रेट आपको जैसा यहाँ आपको 1800 से 2000 तक मिल जाएगा. पर ये क्या वॉकिंग डिस्टेंस में रहेगा. आप यहाँ से रात में सराफा मार्केट चालू होता है, 2 बजे तक चलता है, तो वो भी कर सकते हो आप. नहीं, लेकिन होटल का ज़रा सा कम में नहीं है क्या दूसरा? आपको क्या बजट में चाहिए? मेरे को क्या 800-900 तक. सर ये क्या है, पास में ही है, आपकी गाड़ी पार्किंग हो जाएगी. 800-900 बार मिल जाएगा. पर यहाँ से 4-5 किलोमीटर दूर मिलेंगे. फिर वहाँ से गाड़ी लेके आओगे, वहाँ पार्किंग नहीं मिलेगी. होटल वाले की पार्किंग नहीं रहती क्या? अरे बहुत जो सस्ती होटल रहती है ना, उनमें नहीं रहती है. अब उसमें अपने कहीं गाड़ी लगाई, किसी ने स्केच भी मार दिया, अपना ऐसे 5-10 हज़ार रुपये खर्च. और ये क्या है कि वॉकिंग डिस्टेंस में रहेगी. आप ये सामने राजवाड़ा है, इसके पीछे सराफा मार्केट लगता है. आप नाइट में 2 बजे भी जाओ, कोई दिक्कत नहीं, खाने पीने का चलता है. अभी सुनो ना, हमको अब भी तो नहीं घूमने का है. हाँ, आपका नंबर लेता मैं जी. पार्किंग कहाँ पे करूँ? पार्किंग करवा देता हूँ आपकी. अगर 800-900 वाली होटल चाहिए, हाँ, तो 800-900 में तो कोई नहीं मिलेगी. फिर 1200-1300 तक मिल जाएगी आपको. लेकिन इसी रेंज में मिलेगी क्या? तो यहाँ मिल जाएगी 1600-1700 से स्टार्ट है. और नीचे पार्किंग भी है, एक बार देख लीजिए. हाँ, पसंद आया तो ठीक है, वैसे अच्छी होटल है. हाँ. आता तुम्ही बघितलं ना किती गोड बोलला हो. आता तुम्हाला त्याचा किस्सा सांगतो पुढचा, की त्यांनी आम्हाला ज्या हॉटेलवर नेलं तिथलं भाडं होतं 2000 रुपये. म्हणजे 2200 सांगितले, मी काही न म्हणता ते म्हणतो 2000मध्ये करू आपण. म्हणलं आता ह्यो अजून कमीवर येणार आहे. त्याच्यामुळं मी ती फायनल केलं हॉटेल 1600 रुपयाला. 2 दिवस राहिलो तिथं. आणि त्याचबरोबर ह्यो जो रिक्षावाला होता ना, तर त्यांनी आम्हाला इंदोरमधले त्यांनी जे 5 ठिकाणं सांगितले फिरवायचे त्याचे 1500 रुपये सांगितले होते. आणि मग नंतर चौकशी केल्यावर समजलं की हे त्यांनी डबल टिबल सांगितले जवळजवळ. कारण आहे ना 600-700 लईतले 800 ह्याच्यामध्ये आपल्याला रिक्षा मिळती. पण आता आपण थोडंसं निगोशिएशन मात्र तिथं म्हणजे भाव केले पाहिजे, तर तुम्हाला तुमची फसवणूक होणार नाही. त्याच्यामुळे भाव करायचे, त्यांच्या गोड बोलण्यावर जायचं नाही. सगळे गोड बोलतात, कारण आपल्या नगरी लोकांना बोलायची भाषा आहे टर्री. आपण पण खरं बोलतो, पण ते आहे ना गोड बोलून आपलं तर त्याच्यामुळे आहे ना त्यांच्याशी बोलताना आपण भाव करायचेच, असं सरळ नाही करायचं. आता हे बघा नाही किती मस्त एकदम, म्हणजे मला तर लय आवडले. घर आहे, हॉटेल आहे, काहीतरी हायवर खाते. हा पंजाबीचं काय. आणि इथं आहे ना सण उत्सव इतके जोरात साजरे करतात. आता बघा हे फुल ट्रॅफिकचा रोड आहे, पण इथं त्यांचं सण चालू आहे काहीतरी. तर खटिकजी म्हणजे आता हे नाव आहे बरं का, पण इथं तुम्हाला सांगतो चिकन मटनचं दुकान नावाला सुद्धा सापडत नाही. पुढं एखाद्या कोपऱ्यात असं तर माहीत नाही, पण एवढ्या इंदोरमध्ये मी रिक्षाने फिरलो पण मला एक दुकान नाही भेटलं. हां भेटले ते दुकानं म्हणजे कॉम्पोजिट शराब की दुकाने दिसले. आता हे बघा हे मंदिर, ठिकठिकाणी तुम्हाला मंदिरांचं दर्शन होईल. म्हणजे पाया पडू तुम्ही वैतागून जाता. एवढे मंदिर आहे तिथं, आणि जवळपास प्रत्येक मंदिरावर
अतिप्राचीन असं लिहिलेलं आहे, पण आहेच म्हणजे मंदिरं खरंच चांगले तिथले. आता आमचा उद्देश कसा होता, इंदोर फिरायचं आणि इंदोरमध्ये मुक्काम केल्यानंतर आपलं कालभैरवला जायचं, तसं म्हणजे आपल्या महाकालेश्वरला जायचं. तसं आम्ही केलं. आता बघा ना, साईडची भिंत कशी रंगवलेली आहे, एकदम एक नंबर भारी आहे. इथं काय ते विषयच नाही की त्यांचं जे सुंदर आहे ना सौंदर्य, ते लय भारी आहे. मला तर लय आवडलं. आणि काय ती फोटोग्राफी, चित्रकला, अरे वा वा वा, एकच नंबर. म्हणजे समाधान वाटलं त्या भिंतींचं सुद्धा. कंपाऊंडचं कोणाला समाधान वाटत नाही म्हणजे मालक सोडून, पण आम्हाला ते बाहेरून बघताना त्याचं समाधान जाणवलं. तेव्हा असं सगळं बघत 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 आम्ही ह्या इंदोरमधून फिरतो. नकाशा बघा आता, इंदोरचा नकाशा आहे. तर ह्या इंदोरमधून फिरलो तर इथं देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट इंदोर, म्हणजे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इथून मोठे मोठे शहर, देश ह्यांच्या लाईनी आहेत, म्हणजे विमानाच्या लाईनी, रेल्वे लाईनी नाही. रेल्वे जंक्शन पण मोठं आहे तिथं, तर काही विषय नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर इंदोरला जायचं असेल तर तुमची गाडी न्या, तुमच्या भागातून रेल्वे असेल तर रेल्वेने या, आणि तुमच्याच भागातून विमान असेल तर विमानाने पण या, तुमच्या मनावर आहे. फक्त इथं काय बघायचं, आपली गाडी नेली तर रिक्षा करायची नीट. आता हे बघा, मेट्रोची लाईन वरती झाली, म्हणजे मेट्रो नाही पडत अजून त्याच्याहून, पण लाईन दिसली. तर एकंदर सगळं असं आहे इंदोर. मला जाम आवडलं. माझे काही ठिकाणं बघायचे राहिले आणि महत्त्वाचे राहिले. माझ्या मित्रांनंतर मला फोन करून सांगितलं, अरे तू तिथं गेला नाही का? अरे म्हणलं गेला नाही का, सांगायचं ना फोन करून. तो म्हणलं तुला फोन लावला, तू उचलला नाही भाऊ. अरे म्हणलं आता चुकला आमचं, आता काय करता. गपचूप बसलो. नगरमध्ये आल्यावर अक्कल आली, अरे यार तिकडे गेलो असतं तर बरं झालं असतं. जाऊ दे आता, जे हुकले ते हुकले, परत जाता येईल नाही का. तेव्हा तुम्ही बी इंदोरला नक्की जा. आणि फक्त एक काम करा, तिथं काही रस्त्यावर खरकटं खुरकटं पाण्याच्या बाटल्या बिटल्या टाकू नका. काय आपण जिथं जाऊ तिथं आपलं नाव चांगलं निघलं पाहिजे. म्हणजे आला होता नगरहून किरण ढाळे आला होता, त्यांनी काय घाण केली नाही, असं माझं नाव तिथं निघत असं इंदोरमध्ये. आता तसं तुमचं बी नाव निघावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा इंदोरला जा, मजा करा, खाऊगल्लीत जा, सराफा बाजारमध्ये तुम्हाला जे खायचं ते खा तिथं, म्हणजे विकत घेऊन. तेव्हा आता मला असं वाटतं लय बिल झालं आपलं, इथं आपण थांबू. आणि जे पाहायचे राहिलेले आहेत ठिकाणं ते मी पुढच्या चक्करला नक्की पाहणार. म्हणजे विशेष म्हणजे महेश्वर, ते लय भारी म्हणते, तिथं लय घाटबीट आहेत. बघू आता नाही का. नर्मदा तर पाहिले आपण, ओंकारेश्वर पाहिलं. तुम्हाला जे इंदोरचं पाहायचं राहिलं असेल किंवा तुम्ही गेलेच नसतान तर नगरीवर आपले जवळजवळ 8-9 भाग झालेले आहेत, ते बघा आणि मगच इंदोरचा प्लॅन करा. काय म्हणता? हे बघा ना, सगळे तिथं म्हणजे इंदोर हे ना 4 नंबरचा तिथं कपडा व्यापार आहे, त्याच्यामुळे ते पण लय भारी आहे, सगळं बघण्यासारखं आहे. मला असं वाटतं आता मी थांबतो इथं. इंदोरचे रस्त्यांवरून चालता चालता म्हणजे रिक्षाने जाता जाता मला आता दम लागलाय, मी थांबतो. परत भेटा. नगरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.